ज्ञानदा कम्प्युटर अँड कम्प्युटर टायपिंग सेंटरमध्ये MKCLचा रौप्य महोत्सवी सांगता समारंभ उत्साहात साजरा. येथील ज्ञानदा कम्प्युटर अँड कम्प्युटर टायपिंग सेंटरमध्ये MKCLचा 25वा रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती समारंभ विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. याविषयी सविस्तर माहिती अशी आहे की MKCL अर्थात महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेस 20 ऑगस्ट रोजी 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. जगभर प्रसिद्ध असलेल्या MSCIT या कोर्सची जनक संस्था म्हणजेच MKCL होय, असं प्रारंभी प्राध्यापक विठ्ठल पुजारी म्हणाले. महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, ओडिसा, हरियाणा, सौदी अरेबिया आदी ठिकाणी त्या राज्याच्या नावानुसार MSCIT हा कोर्स चालवला जातोय. लवकरच गोव्यामध्येही MSCIT हा कोर्स त्या राज्याच्या नावाने सुरू होणार असल्याची माहिती सांगली जिल्हा समन्वयक परिमल पाटील यांनी दिली आहे. अवघ्या महाराष्ट्रात 6,000 मान्यताप्राप्त संस्थांचा मोठं जाळं आहे. यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात आजवर 2 कोटीहून अधिक विद्यार्थी संगणक सक्षम होऊन कुशलतेने नोकरी, व्यवसाय, अत्याधुनिक AIचा वापर करीत आहेत आणि याचं संपूर्ण श्रेय MKCLला असल्याचं ते म्हणाले. सध्या MKCLकडे MSCIT सह नोकरी, व्यवसायाभिमुख 250 पेक्षा अधिक जॉब रेडीनेस नावाने विविध क्लिक कोर्सेस शिकवले जात आहेत. MSCIT कोर्समध्ये सध्या जगाच्या पुढे राहण्यासाठी 125 AI टूल्स शिकवले जातात. शिवाय सध्या आपण करूया महाराष्ट्र AI रेडी या MKCLच्या धोरणानुसार कोणताही व्यक्तीस 1 तासाचा AI मास्टर क्लास मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिवाय हा कोर्स आपल्या घरून आपल्या मोबाईलवर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याचं प्रमाणपत्रही मिळणार आहे. त्याची लिंक MSCIT.ai अशी आहे. हा मोफत कोर्स स्वतःबरोबरच आपले पालक व आपल्या मित्रमैत्रिणींना करण्यासाठी प्रवृत्त करावं, असे आवाहन त्यांनी केलं. यावेळी MKCLच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त ज्ञानदा कम्प्युटर अँड कम्प्युटर टायपिंग सेंटरमध्ये डॉक्टर स्नेहल पवार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रथम डॉक्टर स्नेहल पवार यांनी MKCLच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती समारंभाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी MKCL, MSCIT व 32 वर्ष पूर्ण केलेल्या ज्ञानदा कम्प्युटरचे तोंड भरून कौतुक केलं. याप्रसंगी संस्थाचालक प्राध्यापक विठ्ठल पुजारी यांच्या हस्ते डॉक्टर स्नेहल पवार यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आरोग्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की शरीर आणि मन स्वस्थ ठेवणं म्हणजे संपूर्ण आरोग्य होय. यासाठी संतुलित आहार, पुरेसा व्यायाम, पुरेशी झोप, शरीर व मनाची स्वच्छता आवश्यक असल्याचं त्या म्हणाल्या. यासाठी रोज ताजी फळं, भाज्या, डाळी, कडधान्य आदींचा समावेश रोजच्या जेवणात असावा, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. खास करून रोज दिवसातून किमान 1 तास स्वतःसाठी देणं आवश्यक आहे. यामध्ये नियमित चालणं, पोहणं, प्राणायाम, योगासन करणं इत्यादी आवश्यक असल्याचं त्या म्हणाल्या. याचबरोबर शरीर मनाच्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं असल्याचं त्यांनी प्रतिपादन केलं. एखाद्या हृदयविकाराचा झटका आल्यास अशावेळी प्रथमोपचार अतिशय महत्त्वाचे असतात. प्रथमोपचाराने आपण एखाद्यास जीवदान कसे देऊ शकतो याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. शिवाय प्रथमोपचारामधील CPR बद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्याचे प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांना करून दाखवलं. यावेळी संस्थाचालक प्राध्यापक विठ्ठल पुजारी यांनी प्रथम सर्वांना MKCLच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती समारंभाच्या शुभेच्छा दिल्या. शेवटी ते म्हणाले की सध्या सेंटरमध्ये MSCIT, टेली प्राईम, ॲडव्हान्स एक्सेल, सर्व कोडिंग, सर्व क्लिक कोर्सेस, विविध डिप्लोमा डिग्री, सर्व कम्प्युटर व इतर सर्व कोर्सेससाठी सवलतीची फीमध्ये प्रवेश सुरू आहेत. याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. तसेच कोणत्याही कोर्सेससाठी गरजू विद्यार्थ्यांसाठी कमवा शिका योजना उपलब्ध असून त्याचाही विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन शेवटी संस्थाचालक प्राध्यापक विठ्ठल पुजारी यांनी केलं. मी BMS आहे, आयुर्वेदाची आणि प्रॅक्टिस इन जनरल ऑल करते. मी वैद्यकीय विवेकानंद प्रतिष्ठानच्या बामणोळी येथे जे विवेकानंद हॉस्पिटल आहे तिथं मी करते. प्लस माझी OPD पण आहे शुक्रवार. तर आज मी तुम्हाला आरोग्य हे अत्यंत महत्त्वाच्या विषयावर काही मार्गदर्शन करणार आहे. तर एक म्हणजे आरोग्य आणि दुसरा CPR. ठीक आहे. तर आधी आपण आरोग्याबद्दल बोलूया आणि मग मी तुम्हाला CPR म्हणजे काय आणि त्याच्याबद्दल थोडंफार माहिती सांगेन. तर आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. ठीक आहे. हे आपण ऐकलं असेल, सगळ्यांना माहिती आहे आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आपण शाळेमध्ये होतो किंवा आपण इथं जाता बघतो की बोर्ड लिहिलेला असतो आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आपण लक्ष देत नाही.
तर ह्याची किंमत आपल्याला केव्हा कळते, जेव्हा आपण आजारी असतो आणि डॉक्टर सांगतात की 3 ते 4 दिवस बेड रेस्ट करा. त्यावेळेला आपल्याला घरात बसू वाटतं का 3-4 दिवस? नाही, आपल्याला असं वाटतं की मी कधी बरं होईल आणि कधी बाहेर जाईन किंवा माझं कधी जे राहिलेलं काम असेल, होमवर्क असेल किंवा जे काही असेल ते कधी करेल. तर ह्याचाच अर्थ आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. तर आरोग्य आपल्याला राखायचं आहे. आपल्याकडे घर, बंगला, गाडी सगळं आहे, पण जर आपल्याकडे आरोग्य घेऊ शकतो का? नाही. तर आरोग्यासाठी पहिली गोष्ट संतुलित आहार, व्यायाम, पुरेशी झोप आणि स्वच्छता, ह्या 4 गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. तर संतुलित आहार म्हणजे काय? तर रोज ताजी फळं, भाज्या, दूध, कडधान्य, डाळी याचा आपल्या आहारात संतुलित समावेश करणे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जे आवडते ते आपण जास्त खाणं आणि बाकीचं नाही खाणं असं नाही. जे आपल्या शरीराला गरजेचं आहे, जे आपण हे करतो ते सगळं आपण आहारामध्ये समावेश केला पाहिजे. जंक फूड्स पिझ्झा, बर्गर आवडतं सगळ्यांना? नाही आवडत. आवडत नाही. अशा व्यक्तीच आजच्या यंग जनरेशन युथ मध्ये तर असं नसणारच आहे कोणी की त्याला नाही आवडत, पण त्याचा समावेश कमी करावा. अतिरिक्त साखर ज्याच्यामध्ये असते, जे कोल्ड्रिंक्स असतात किंवा प्रोसेस्ड फूड असतात, चिप्स असतात, जास्त तळलेले पदार्थ, वडापाव, समोसा, हे सगळे कमी प्रमाणात खावे. ठीक आहे. तर व्यायाममध्ये काय की तुम्ही 24 तासामध्ये निदान 45 मिनिटं ते 1 तास तरी स्वतःसाठी देणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. 24 तासामध्ये 1 तास जरी स्वतःसाठी दिला तरी भरपूर आहे. असंच नाही की सकाळी द्या, दुपारी द्या, संध्याकाळी द्या. कधीही तुम्ही दिवसभरात तुम्ही काम करताय, तुम्ही अभ्यास करताय किंवा काहीही करताय, तर 1 तास झाल्यानंतर 10 मिनिटं जरी तुम्ही चाललात, फोनवरती बोलताना जरी 10-10 मिनिटं चाललात तरी तुमचा 1 तास आरामात निघून जाईल, तुम्हाला कळणार नाही. शक्य असल्यास पोहायला जा, सायकलिंग करा. ठीक आहे. योगासनं करा. ठीक आहे. हा व्यायामचं झाला. आता थर्ड आहे झोप. जसं आपलं शरीर थकतं, आपण रेस्ट घेतल्यावर त्याला बरं वाटतं, तसंच मेंदू, माइंड हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपण झोप घेतली पुरेशी, शांत, व्यवस्थित, तर मेंदूचा ताण जो होतो तो हलका होतो, मेंदू रिफ्रेश होतो. आपण आता कम्प्युटरमध्ये तुम्ही रिफ्रेश मारल्यानंतर परत सेट होतं की नाही, तसं रिफ्रेश करण्यासाठी मेंदूला पुरेशी झोप. ठीक आहे. पुरेशी झोपनं शरीर पण ताजंतवानं होतं आणि माइंड पण शांत सेट होतं. ठीक आहे. आजकालच्या आता तुमच्या जनरेशनमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, खूप स्ट्रेस आहे, खूप जबाबदाऱ्या, म्हणजे आत्तापासूनच तुम्हाला त्याची जाणीव आहे सगळ्यांना की आपल्याला पुढं काय करायचं आहे किंवा काय ह्याची. पण माइंड खूप स्ट्रेसमध्ये असतो, ताणतणाव. आत्ताच्या काळात डिप्रेशन, जेनझीमध्ये डिप्रेशन हे खूप कॉमन होत चाललेलं आहे. त्याचं काय आहे कारण? मोबाईलचा अतिवापर आहे. मोबाईल जास्त असल्यामुळे जास्त फ्रेंड्स वगैरेशी काही नाही, सगळं काही ऑनलाईन मिळतं, त्यामुळे बाहेर जाऊन आणणं किंवा हे करणं हे खूप कमी झालेलं आहे प्रमाण. तरी आपल्याकडे इथं नाही आहे, पण ज्या स्मार्ट सिटीज आहेत, ज्या मेट्रो सिटीज आहेत, तिकडे खूप प्रमाणात एकटेपणाचं खूप हे झालं. त्यामुळे फ्रेंड्स बनवा. असं नाही की भरपूर बनवा, 1-2च बनवा, पण त्यांना आपण मनातलं सांगू शकतो, ते समजून घेतील असे फ्रेंड्स बनवा. आपला ताण कमी करा, थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा, थोडं बाहेर फिरा, जग बघा. मानसिक ताणासाठी हे आहे. आता स्वच्छता सगळ्यात महत्त्वाचा हा पण पॉईंट आहे. स्वच्छता म्हणजे काय? तर स्वच्छ पाणी पिणे, हात स्वच्छ धुणे, मास्कचा वापर करणे. ठीक आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि आपल्या आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ ठेवणे. ठीक आहे. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. स्वच्छ पाणी पिण्यामुळे कॉलरा, टायफॉइड यासारख्या आजारापासून आपल्याला म्हणजे बचाव करू शकतो आपण आपला. ठीक आहे. मध्ये कोविड आला होता माहिती आहे सगळ्यांना, तेव्हा सांगितलं जात होतं वर्ण सरकारकडून हात स्वच्छ धुवा, सॅनिटाईज करा, मास्क वापरा. तर ह्या सगळ्यासाठी आपण हात वगैरे स्वच्छ होणे महत्त्वाचं आहे. थर्ड काय आहे की आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. आता पावसाळ्यात सगळ्या गटारी तुंबलेल्या असतात, सगळा कचरा तिथं जातो. डेंग्यू, मलेरिया हे सगळे कशामुळे पसरतात? अस्वच्छ परिसरामुळे डासांची पैदास होते, वाढते आणि सगळे आजार आपल्याला पसरतात. त्यामुळे आपण आपल्या आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ ठेवण्यास मदत केली पाहिजे सगळ्यांना, की हे ग्रामपंचायतीचं काम आहे बाबा किंवा हे महानगरपालिकेचं काम आहे ते करू देत असं नाही. आपल्या आजूबाजूचा परिसर जितका होईल, जेवढा आपल्याला हे आहे तो आपण स्वच्छ ठेवा, निदान घाण तरी करू नये. ठीक आहे. तर हे झालं आरोग्याविषयी. तर आता आपण आपल्या आरोग्याची काय काय काळजी करू शकतो, आपल्या हातात आहे हे सगळं, तेवढं तरी आपण करू शकतो. आता दुसरी अत्यंत कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन. ठीक आहे. हृदय फुफ्फुस पुनरुज्जीवनची प्रक्रिया असते. तर ही थोडक्यात काही जणांना माहीत असेल किंवा काही जणांना माहीत नसेल.
तर हे केव्हा करतात? ठीक आहे, आता तुम्ही मैदानावरती आहे किंवा बस स्टॉपवरती उभे आहे, कॉलेजमध्ये आहे किंवा घरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात तुम्ही थांबलाय. आपण इमॅजिन करूया की तुम्ही थांबलाय, बसची वाट बघताय किंवा फ्रेंडची वाट बघताय, थांबलाय तुम्ही. एखादी व्यक्ती तुमच्या समोर आहे, 40-45 वर्षाची व्यक्ती आहे किंवा वय काहीही असू शकते साधारण, आणि अचानक ती कोसळली तुमच्याकडे, तर तुम्ही घाबरून बघत थांबणार. तुम्ही घाबरून त्या व्यक्तीला बघत थांबणार. अशा वेळी काय असतं, एक एक सेकंद देखील महत्वाचा असतो त्या व्यक्तीचा जीव वाचवायला. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो हे मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. ठीक आहे, काय होतं, अचानक एखादी व्यक्ती थांबली आणि कोसळली तर त्याचं हृदय बंद पडलेले असण्याची शक्यता असते. हृदय बंद पडणं म्हणजे काय? हृदयाचं काम काय आहे की रक्ताभिसरण चालू ठेवणं, पूर्ण अवयवांना रक्त पोहोचवण्याचं काम असतं हृदयाचं. ठीक आहे, तर एखादी व्यक्ती खाली पडली तर घाबरून न जाता आधी त्या व्यक्तीजवळ जावा. तो परिसर, तो एरिया सुरक्षित आहे का तुमच्यासाठी, त्या व्यक्तीसाठी हे तपासा. ठीक आहे, त्या व्यक्तीला आधी एका सपाट कठीण जमिनीवर आणून झोपवायचं आहे, त्याला टॅप करायचं आहे, त्याचा प्रतिसाद काय येतो का ते बघायचंय. ठीक आहे, श्वासाची गती बघायची, एक तर धापत असेल किंवा श्वास सामान्य नसेल, ठीक आहे, त्याचा काहीच प्रतिसाद नसेल तर आपल्याला काय करायचं, घाबरून जायचं नाहीये. आपल्या आजूबाजूला आम्ही जे व्यक्ती असतात त्यांना तातडीनं इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसला फोन करायला सांगायचं आहे. AED म्हणून एक हे असतं, ते पण त्यांना आणायला सांगायचं आहे. आपण ॲम्ब्युलन्सला फोन करतो ना इमर्जन्सी काय असेल तर त्यांना फोन करून AED घेऊन या म्हणून सांगायचं आहे. ठीक आहे, त्या व्यक्तीला सपाट झोपवायचं आणि त्याला टॅप करायचा, त्याची श्वासोच्छ्वास तपासायचा आहे आणि आपला एक हात त्याच्या छातीच्या मध्यभागी ठेवायचा आहे. ठीक आहे, दुसरा हात त्याच्या वरती ठेवायचा, हात कोपरातून वाकवायचा नाही आणि त्याला प्रेस करायला चालू करायचं, दाब द्यायला चालू करायचं अशा पद्धतीने. ठीक आहे, तर दाब किती, त्याची छाती 5 सेंटीमीटर पर्यंत खाली जावावी इतका दाब आपण त्याला द्यायचा आहे. ठीक आहे, तर किती वेळ द्यायचा आहे, तर 1 मिनिटाला 100 ते 120 वेळा त्याची छाती खाली गेली पाहिजे. आपण 1, 2, 3, 4 असं मेजत हे करायचं. ठीक आहे, पण कंटिन्यू द्यायचंय का नाही. 1 मिनिटाला 100 ते 120 दिल्यानंतर एक काही सेकंद थांबायचं. प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो, त्यामुळे जास्त पण थांबून आपल्याला चालणार नाही. 1, 2 ते 4 सेकंद थांबायचं, परत CPR द्यायला चालू करायचं. ठीक आहे, तर किती वेळ करायचा आहे हा CPR, तर जोपर्यंत तो व्यक्ती रिस्पॉन्स देत नाही किंवा जोपर्यंत तातडीची वैद्यकीय मदत येत नाही तोपर्यंत CPR चालू ठेवायचा आहे. ठीक आहे, CPR देताना ती व्यक्तीचा रिस्पॉन्स मिळाला, एकदम ती व्यक्ती हे झाली तर तिला एकदम गडबडून उठून उभं वगैरे करायचं नाही. थोडंसं झोपू द्यायचं किंवा काहीतरी टेकून त्याला बसवायचं.